3 षटकांचा सामना असेल. चला लवकरात लवकर मैदानामध्ये जायचंय. सलामी जोडी मैदानामध्ये जाताना आपण पाहत आहोत. उपउपांत्य फेरीचा सामना असेल. उपांत्य फेरीमध्ये जाईल संघ कुठला तो खेळेल. 3 संघामध्ये शिट्ट्या उडवल्या जातील. काय पाहिलं गेलं सारसोळी संघ, त्यानंतर जुईनगर संघ. आता या 2 संघामध्ये कुठला संघ जाईल उपांत्य फेरीमध्ये ते थोड्याच कालावधीमध्ये आपल्याला समजेल. तर सलामी जोडी रॉंग स्ट्राईकला जात आहे. भावेश मडवी अलंबित केलंय. स्ट्राईकला राकेश मडवी. दोन्ही खेळाडू दिग्गज खेळाडू आपण पाहतो 30+ब संघाचे. तर पहिल्या षटक घेऊन येतो गोलंदाज विष्णू. बॉल ट्रॅकवर बायलेरी पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू पहिल्या षटकातील भाईसाठी. पहिला चेंडू मोठा फायर केलाय. इनफिल्डच्या वरतून केलाय. बघूया 3चा डाऊट केला तिथे. एकदा घेतला दुसऱ्या डावाला प्रयत्न. दुसरी डाव सुद्धा घेतले. 2 धावा पूर्ण झाले. 2 धावाने संघात धाव फलक सुद्धा ओपन होत आहे आणि स्वतःचं खातं सुद्धा ओपन होत आहे. पुढचा चेंडू विष्णू याचा हाफ ट्रॅकर जो होता पण बाद चराडामध्ये यश येत नाही. उंची जास्त, लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक स्वतः. गोलंदाज खाली सॉफ्ट डिस्मिसल होतो. फलंदाज भाई जातो बॅक टू डगआउट. तर 2 चेंडू आणि 2 धाव संख्या. मोठा हादरा बसला फलंदाज येतो प्रितेश मिरकुटे. मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बघूया त्या मॅच मध्ये कितपर्यंत समाचार घेईल फलंदाजी करताना. विष्णू गोलंदाजी ट्रॅकवर राईट मोगरला बिगर पंचाच्या डावीकडून पुन्हा एकदा मारण्यात नादात साकतात आणि फलंदाज होतो बाद. बाद होतो. लेग बिफोर होतो फलंदाज. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. मोठा हादरा बसला संघाला. दोन चेंडूवर 2 मोठे गडी बाद झाले. धावसंख्या पहिली वर 2, 3 चेंडू आणि 2 धावा. हॅट्रिकच्या उमरट्यावर असेल गोलंदाज. बघूयात हॅट्रिक घेईल का गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला फटका गॅपमध्ये जर क्षेत्ररक्षक एकदा जरी घेतलं. दुसऱ्या डावाचा कुठलाही तर प्रयत्न केला जाणार नाही आणि दुसऱ्या डावाचा प्रयत्न केला आणि 2 डावा सहजरीतीने पार झालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघे फलंदाजामध्ये. आणि चांगला फटका टोळवलाय आणि आला षटकार भूषण पाटीलच्या बॅट मधून.
या मॅचचा पहिला षटकार. मागच्या मॅच मध्ये सुद्धा संघ बॅकफुटवर होता, तो फ्रंटफुटवर घेऊन गेला, षटकार मारला होता. या मॅच मध्ये सुद्धा एक षटकार आलाय भूषण पाटीलच्या बॅट मधून, भूषण मडवीच्या बॅट मधून. धावसंख्या 6 पुढे जाते, धावसंख्या फलकावर लागते 10. 5 चेंडू 10 धावसंख्या. अजून शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. सहावा चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये जरूर ठेवला, एकदा जरूर काढला. दुसऱ्या धावचा प्रयत्न बघूयात. दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव. आणि फलंदाज बाद होता दुसऱ्या धावसंख्येसाठी. बहादेशला परतावलं, मोठा गडी बाद होता रनआउटच्या स्वरूपात. बॉलिंग ट्रॅकवर येतोय सूरज. वैयक्तिक पहिल्या सांगिक दुसऱ्या षटक घेऊन संघाचा धावफलक फलकावर लागेल 11. 2 गडी बाद 11, 3 गडी बाद 11 धावसंख्या. चांगली गोलंदाजी सुद्धा गेली. सूरज टू भूषण. पहिला चेंडू 11चा लाईन केल्याचा प्रयत्न. धावसंख्या 11. एक चेंडू 1 षटक नंतर धावसंख्या 11 झालेत फलकावर. 3 गडी बाद झाले तिथं. पुढचा चेंडू प्लेअरलेनचा चेंडू हाफ व्हॉली होता, त्याला पाठवला डीप मिड विकेटच्या दिशेने. षटकार बॅट मधून भूषण मडवीच्या. चांगली फलंदाजी करताना षटकार. धावसंख्या फलकावर लागलेत 17 धावसंख्या. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू मध्ये 20-25 धावसंख्या काढल्या तर मॅच मध्ये एक विचित्र घडेल. बघूयात कुठला संघ जाईल टॉप 3 मध्ये, कुठला संघ खेळेल या बक्षीस पात्रामध्ये, या 2 संघामध्ये. लवकरात लवकर स्पीडअप करायचंय. धावसंख्या फलकावर लागलेत 17. तुझा चेंडू पुन्हा एकदा आणि फलंदाजाने हा बाद होतोय. लोअर फुलटॉस होता, एलबीडब्ल्यू झाला, पण एलबीडब्ल्यू झाला. पायचेत बाद होतोय फलंदाज. धावसंख्या 17 फलकावर लागलेत. अजून या चेंडू शिल्लक आहे. चौथा गडी बाद झालाय संघाचा. पुढचा चेंडू
सूरज याचा चौथा चेंडू दुसऱ्या षटकातील. समोर योगेश कोहली प्रथमच स्ट्राईकला येते. इनर क्रमांक 6 वर चांगला फटका गॅपमध्ये जरूर आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. फंबल झालाय चेंडू. एकदा जरूर घडला दुसऱ्या डावाचा प्रयत्न आणि फलंदाज बाद रूपात इथे फलंदाज बाद होते. काही गरज नसताना सुद्धा धावला फलंदाज आणि बाद झाला फलंदाज. अठरा धावसंख्या फलकावर लागले. 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. प्रत्येक सिक्स साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय विक्रम पाटील कडून भरत मडवीला. बघूयात पुढचा चेंडू. पुढचा चेंडू चांगला फटका ठेवला गॅप मध्ये जरूर आहे आणि बघूयात आलाय चौकार भरत मडवीच्या बॅट मधून मिड विकेटच्या दिशेने. चांगला टाइमावरच मोक्या दिशेनेवर हा चौकार आलाय. बावीस धावसंख्या फलकावर लागतात. चांगली फलंदाजी आतापर्यंत. सोबतचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या 22 लागले फलकावर. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सूरज लोकताना विरुद्ध विकेट. पुढचा चेंडू फ्लोरलेनचा चेंडू मोठा फटका मारून आदत चकता. तिथं क्षेत्ररक्षण कुठलाही खाल्ला नोमासला आणला पडतो चेंडू. एकदा पूर्ण दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. डिवून धावाने संघा धाव फलक 24 वर जातोय. शेवटचा षटक आहे. लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. जास्त वेळ घेऊ नका. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. 6 वाजून गेलेले आहेत. धावसंख्या 1 ने भरली वाईट नाही आणि फलंदाज दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. पाच चेंडू शिल्लक आहेत अजूनही या डावातील. धावसंख्या फलकावर लागलेत
25 येणारे 5 चेंडू शिल्लक आहे त्या डावातील बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज संदेश डाव खराबाचा गोलंदाज. चांगला चेंडू पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज आणि बिहाइंड स्टंपच्या ठिकाणी पुन्हा एकदा एकशे कॅच घेतो फलंदाज बाद होतो. पुढचा चेंडू थोडासा बाहेरचा चेंडू पंचांकडे दात जरूर बघितले होते पण डॉट चेंडू जातोय. 25 धावसंख्या आहे त्याच ठिकाणी धावसंख्या. पुढचा चेंडू 10-12 पावलांचा 25 धावसंख्या फलकावर लागलेत. पुलर लेनचा चेंडू डाऊन दी ग्राउंड बॉल डॉक्टर डाव ते क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव जरूर काढले. कुठलाही दुसरा धावाचा प्रयत्न केला जाणार नाही. संदेशची चांगली गोलंदाजी. 26 धावसंख्या फलकावर लागलेत. ₹1000 पारदर्शक षटकार मारला तर विक्रम पाटील करून. पुढचा चेंडू संदेशाचा धावसंख्या 26 येणारे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आउटसाइड टू ऑफ स्टंप राईट चेंडू एक धावत भर होईल. 27 धावसंख्या फलकावर लागतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भरतसाठी हाफ ट्रॅकरचा होता. बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थित चेंडू आला नाही. डॉट जातोय. 27 धावसंख्या अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 27 धावसंख्या फलकावर लागल्यात. मोठा फटका मारण्याच्या नादात सखतात. एक मोठा फटका आला तर सामन्यामध्ये रंगत येईल. बघूया प्रयत्न जरूर असेल भरत पाटीलचा भरत मडबीचा. पुढचा चेंडू बाहेरच्या रडारमधून एकदा जरूर काढलं. एकदाचा पुरेपूर प्रयत्न केला. एकदा संघात धावफलक पुढे जाईल 28 वर आणि 29 धावसंख्या जिंकण्यासाठी 3 षटकामध्ये चांगले षटक हाताळल्या गोलंदाजाने. जवळजवळ विचार केला तर 5 धावसंख्या खर्च केल्या, 4 धावसंख्या खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी केली संदेशने. लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर यायचं आणि सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये पाठवायचे. तर मी विनंती करेन जुईनगर संघ आणि सारसोळा संघ आपल्या संघाचे कर्णधार आला असेल तर उपस्थिती दाखवायचे दोन्ही संघाने. 18 चेंडू आणि 29 धावसंख्येचं आव्हान असेल संघाला. धारावी संघाला तर सलामी जोडी मैदानात लवकरात लवकर जायचं.
तर चला सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवायचे धारावी संघ. खूप वेळ झाला आपल्याला, अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. चला लवकरात लवकर. चला बॅट्समन पाठवायचे लवकर. चला लवकरात लवकर सामना स्पीडअप करायचा आहे. अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे. सेमीफायनल आणि फायनल खेळवायचे आपल्याला, तर लवकरात लवकर स्पीडअप करायचं आहे. धावसंख्या जिंकण्यासाठी 18 चेंडू 29 धावसंख्या. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. बघूयात. बॉलिंग ट्रॅकवर राकेश मडवी भाई, त्याचबरोबर सलामी जोडी आपण पाहतो रोहन आणि गणेश. स्ट्राईकला रोहन, नॉन स्ट्राईकला आपण पाहतो गणेश. राकेश मडवी भाई येतोय बॉलिंग ट्रॅकवर. क्षेत्ररक्षणाची वेळ याचा पाहिले गेले तर कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिडन, स्क्वेअर लेग आणि एका फाईन स्लिपच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात केलंय. पहिला चेंडू फोर लेनचा चेंडू घेतला आहे, तिथे गॅप मध्ये जरी टोळ आहे, क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि वन बाउंड सीमा पार येतोय चौकार. बॅट मधून रोहनच्या पहिली सुरुवात, दमदार सुरुवात होते संघाची. पहिला चेंडू हा पॉली सजवला, चांगला फटका सजवला. डाऊन टू ग्राउंड मारण्याचा प्रयत्न केला, एकदा जरी भेटले लॉंग ऑफ रिझनला, चौकार गेला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राकेश मडवी याचा. पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याची सुवर्ण संधी. बघूयात कमबॅक जरूर झाला, गॅपमध्ये जरूर गेला चेंडू, क्षेत्ररक्षण तैनात आहे. बघूयात भावेश मडवी तिथे आडवेल किक आहे, क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. 2 धावा जरूर अडवल्या जात आहेत आणि 2 धावाने संघात आज पुढे जाते 6 पुन्हा एकदा राकेश मडवी याचा चेंडू, पुढचा चेंडू, तिसरा चेंडू, 6 धावसंख्या खर्च केलेत. अजून 2 चेंडू खर्च केले. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू, चांगला चेंडू, डॉट चेंडू जातो. फिंगर रोल जरी केले होते या चेंडूवर, व्हेरिएशन दाखवलं होतं. 6 धावसंख्या, 3 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही मायडेरी पॉवर प्लेचा षटकातील. तर सारसोडे संघ आणि झुळनगर संघ आपण आला असाल तर उपस्थित दाखवायचे, यायचं लवकरात लवकर. आपण चिठ्ठ्या उडवणार थोड्याच वेळात. पुढचा चेंडू राकेश मडवी याचा, पुढे सरसावला आणि फलंदाज सुखरूप आहे. बाईकच्या स्वरूपात एकदा जरूर भेटेल. 4 चेंडू आणि 7 धावसंख्या झालेत. सात धावसंख्या फलकावर लागलेत. 4 चेंडू जरूर झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत मॅन्डेटरी पॉवर प्लेचे. पुढचा चेंडू राकेश मडवी याचा,
बॅटची कडा आणि क्षेत्रक्षेत्र तैनात आणि भूषण मार्गने चांगला झेल घेतलाय तिथं. फलंदाज बाद झालाय, गोलंदाजाचा शिकार ठरलाय गणेश. बॅक टू द गाईट, मोठा हादरा संघाला. पुन्हा एकदा कमबॅक सुरू करून दिलाय. नंदेश येतो इनॅट क्रमांक 3 वर. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बाई राकेश मडवी. शेवटचा चेंडू शिल्लक मंगळवारी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. पुढे येऊन सरसावला आणि फलंदाज भारत चेंडू आणि 22 धावसंख्येचे आव्हान. तर चंद्रकांत पाटील आपल्या सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यायचं व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. स्पीडअप करा, स्पीडअप. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावा. या षटकामध्ये बघूया जाय कितपर्यंत रोखलं जाईल. गोलंदाजी मार्कवर रुपेश पाटील होते. चला लवकरात लवकर स्पीडअप करायचंय. एक एक ओव्हरची खेळायला लागेल. जर जास्त वेळ झाला तर फायनल आणि सेमीफायनल आपल्याला खेळवायचे. दुसरा संघ जास्त वेळ घेऊ नका. रुपेश पाटील होते राईट विरुद्ध विकेट. पंचांच्या डावीकडून गोलंदाजी ट्रॅकवर 6-7 पावलांचा रनअप घेऊन चांगला चेंडू गॅपमध्ये जरूर एकदा जरूर घेतले. दुसऱ्या प्रयत्न नाही कुठला केला जाईल. फेकी चांगली होते तिथं, पण 2 धावा जरूर घेतल्या जातात. कुठलाही आता मात्र 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांचे आव्हान. पुन्हा एकदा रुपेश पाटील राईट विरुद्ध विकेट. पुढे येऊन सरसाला मारण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. फिंगर रेट जरूर केले होते. कमबॅक जरूर करून दिलाय. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी. प्रयत्न चांगला केला होता. एक धाव जरी घेतला तर दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा इथे सहजरित्याने पार पाडतात. पुढचा चेंडू, चांगला चेंडू. कमबॅक केलं. जशा तसं उत्तर पाहिलं गेलं. पहिल्या चेंडू 2, नंतर डॉट, पुन्हा एकदा 2, नंतर डॉट. चांगली गोलंदाजी रुपेश पाटील यांची. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुढे येऊन आणि इथे काय घडतंय. पुन्हा एकदा
फलंदाज बाद होण्याची शक्यता ठरली असती, पण यष्टीरक्षकाने चेंडू मध्ये गफलत केले. एक धाव जरी भेटेल 22च्या स्वरूपात. समीकरण जसं जसं जवळ येते तसं तसं मॅच मध्ये रंगत निर्माण होते. आता समीकरण राहिलंय 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावा. 7 चेंडू 17 धाव संख्या. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रुपेश पाटील. बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न. नफेतीने गोलंदाजी. चांगली गोलंदाजी. टाळा जरी झाला पाहिजे. 6 चेंडू मध्ये खर्च केले 5 धावा. संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आला गोलंदाज रुपेश पाटील. कौतुक केलं पाहिजे रुपेश पाटील याचं. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धाव संख्या. 17 धाव संख्या आणि 6 चेंडू. बघूयात कुठला संघ जाईल लवकरात लवकर स्पीडअप करायचा सामना. तर अश्विन पाटील वरती यायचं, फायलिंग कक्षेमध्ये यायचं अश्विन पाटील. तर 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावा. मॅच मध्ये नवीन चित्र निर्माण झालंय. पहिला चेंडू चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंचाने वाईट घोषित केलंय. सहा चेंडू आणि 16 धाव संख्या. 6 चेंडू आणि 16 धाव संख्या. पुन्हा एकदा हरकेश केनी. पुढचा चेंडू पुढे सरसावला. चांगला चेंडू त्याच पद्धतीने टाकला होता. पुन्हा एकदा वाईट चेंडू. चला स्पीडअप करा. अंदर होत चाललाय. 6 चेंडू आणि 15 धाव संख्या. मॅच मध्ये पुन्हा एकदा चित्र निर्माण होत आहे. पुढचा चेंडू पुढे येऊन सरसावला. मोठा फटका जरूर लगावला. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि फलंदाज चांगला झेल घेतला जातो तिथं कव्हरच्या दिशेने. आता मात्र समीकरण 5 चेंडू आणि 15 धाव संख्या. चांगली गोलंदाजी हरकेश केनी याची. नितीन येते इनॅट क्रमांक 4 वर. चांगली गोलंदाजी करतो हरकेश केनी. आता मात्र समीकरण 5 चेंडू आणि 15 धावा. 2 डॉट. मॅच मध्ये कमबॅक आणि 2 षटकार. संघ धारावी संघाकडे कमबॅक होईल. तर पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत येते. बघूयात. चला स्पीडअप करायचं. 5 चेंडू 15 धावा. राईट विरुद्ध विकेट 10-12 धावांचा रनअप. स्लोअर पद्धत चेंडू. चांगली गोलंदाजी. नको केली गोलंदाजी. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. काय चेंडू टाकला होता. फलंदाजाला जागच्या जागेवर ठेवलं. चांगला चेंडू. पुन्हा एकदा तिसरा डॉट सल्लेचा. काय गोलंदाजी. आता मात्र 3 चेंडू आणि 15 धावा. 3 चेंडू आणि 15 धाव संख्या. गोलंदाजी सलगचे 2 चेंडू डॉट. आता मात्र 2 षटकार 1 चौकार.
एक डॉट मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल, पुन्हा एकदा हरिकेश केने स्लोअर पद्धतीने चेंडू तिने क्षेत्ररक्षक तैनात आणि चांगलं क्षेत्ररक्षक तिथे होत आहे. एकदा जरी घेतली जाते. दोन चेंडू आणि 14 धाव संख्या. चांगली गोलंदाजी आवडल्यास जरूर काय झालं पाहिजे गोलंदाजासाठी. दोन वाईट टाकल्यानंतर काय गोलंदाजी केल्या गोलंदाजाने हरिकेश केने. पुन्हा एकदा 2 चेंडू आणि 14 धावा. हरिकेश केने तो चांगली गोलंदाजी, चांगला फटका, पण एकच धाव भेटेल त्या फटक्यावर. आता मात्र 1 चेंडू आणि 13 धाव संख्या. तर मी विनंती करतो सारसोले संघ आणि जुईनगर संघ यायचं. एक चेंडू आणि 13 धाव संख्या. पुढचा चेंडू, 1 चेंडू 13 धाव संख्या आणि कॉंग्रॅच्युलेशन. टॉप 3 मध्ये जातोय संघ दिवाब. तर जुईनगर आणि सारसोळे संघाचा कर्णधार यायचं आणि एक खुशखबर असेल, जर दिवाब संघाने फायनल मारलं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आले प्रेमानंद केनीकडून. दिवा संघाने जर फायनल मारलं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आले प्रेमानंद कडून. चॅम्पियन ठरला दिवा संघ तर 5,000 रुपयाचं पारितोषिक प्रेमानंद केनीकडून येणार आहे. तर चिट्ट्या उडवल्या जातील 3 संघामध्ये, सारसोळे, जुईनगर आणि दिवा ब. तर चिट्ट्या उडवल्या जात आहेत सारसोळे आणि तर जुईनगर संघ फायनल मध्ये गेलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन जुईनगर संघ. आणि मॅच तर लागतोय सारसोळे आणि दिवा ब. तर लवकर नाणेफेकीचं कॉल करायचं. तर प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण जाऊयात. ज्याने संघ अडचणीमध्ये होतात, संघाला धावसंख्या काढून दिल्या, आपल्या संघाला बागपूर फ्रंटफुटर घेऊन गेला, वैयक्तिक 15 धावसंख्येचं खेळ केले, 2 मोठे लांबचे षटकार मारले, तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. भूषण मडवी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वैयक्तिक 15 धावसंख्या, 2 षटकार, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेन नंदकिशोर मडवी दादांना की आपल्या हस्ते हा पुरस्कार द्यायचा. वैयक्तिक 15 धावसंख्या आणि 2 षटकार, चांगली फलंदाजी, एक चांगला झेल घेतला स्लीपरला. तर लवकरात लवकर जायचं, नाणेफेकीचं कॉल करून घ्या. दोन षटकांचा सामना असेल. पॉवर प्ले नसेल, एकच षटकाचा सामना असेल. नाणेफेकीचं कॉल करायचं. एका साईडला सारसोळे संघाचा कप्तान नशीब, तर एका साईडला प्रितेश मिरकडे. दिवा ब संघाने नाणेफेकीचं कॉल जिंकला, तर लवकरात लवकर निर्णय कळवायचे.
तर पंचांनी सुद्धा मैदानामध्ये जायचं लवकरात लवकर, खूप उशीर झालाय. 7:15 वाजले, आपल्याला अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. तर 1-1 षटकाचे सामने असतील दोन्ही. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. इव्हान द टॉस इलेक्टेड फील्ड फर्स्ट. 6 षटकांचा सामना असेल. तर दिवा संघ फायनल मारतोय म्हणजे चॅम्पियन ठरतोय या स्पर्धेचा. तर प्रेमानंद केनीकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. फायनल मध्ये फायनल पटकावतोय, चॅम्पियन ठरतोय या 2024 30+ आयोजित क्रिकेट ओरम क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा चॅम्पियन ठरतोय. तर प्रेमानंद केनीकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक असेल. 1 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाने नोंद घ्यायचे. तर लवकरात लवकर